तांबडे बाबा, कुदोळकरांच्या आई ऍडमिट आहे. किती वाईट गोष्ट आहे. माझ्या कानाला अजिबात नाही ऐकवलंय. हो म्हणजे अगदी तुम्ही म्हणाल तसंच होणार, अगदी तसंच होणार. संख्ये संख्ये जी साहेब, आनंद वार्ता श्रीखंडाचा नैवेद्य तयार करा आणि आणखी एक पुष्पगुच्छ मागून घ्या. जी साहेब, आत्ता आणतो साहेब. तुमचा हाच प्रॉब्लेम आहे, तुम्ही आमचं पूर्ण ऐकूनच घेत नाही. आम्ही तुमच्यासाठी तर 24 तास अवेलेबल असताना तुम्ही आमच्याकडून काडीची ही अक्कल घेतलेली नाही. आमच्या मिसेसला सांगा चांगलं मसाला दूध तयार करायला. जा. तो कितनी अच्छी है, तो कितनी भोली है, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. गेट वेल सून. कोणाचा फोन? मैत्रिणीचा. ती जी तुला नोकरी लावणार आहे? हा हो, तिचाच फोन आला होता. ती सांगत होती की उद्या एका खूप मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूज आहेत, त्यासाठी ये म्हणून. पण मी सांगितलं मला नाही जमणार, घरी प्रॉब्लेम आहे. आता मावशीचं असं झालंय म्हटल्यावर मी कसं. प्रिया, मला एक सांग, त्या दिवशी संध्याकाळी आई पडली, तुम्ही सगळे घेऊन तिला इथे आलात आणि मग नंतर तू घरी गेलीस, बरोबर? नाही. नाही कसं? मी जेव्हा रात्री घरी आलो तेव्हा तू घरीच होतीस ना? हो म्हणजे ऍक्च्युली त्याच्या आधी. काय एवढं आठवतेस का ग? परवाच घडलंय. मी तेच सांगते. मुदळकर, मी आत्ताच त्यांना चेक केलं. आधीपेक्षा मला खूप स्टेबल वाटलं. त्या जर आत्ताच माझ्याशी 2-3 वाक्य सलग देखील बोलले. ओ गुड. कदाचित त्यांना तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं असेल. भेटा तुम्ही, पण फक्त 2-3 मिनिटाचं. शुअर. आलो. वहिनी, डिस्टर्ब नाही ना केलं तुम्हाला? तुझं काही काम आहे का माझ्याकडे? नाही म्हणजे खूप एकट्या पडला असाल ना, खूप दगदग झाली असेल ना तुम्हाला, तेही या अवस्थेत. म्हणजे बघा ना, असं कसं काय घडलं हो इकडे. म्हणजे मला मेलीला पण काय दुर्बुद्धी झाली आणि मी तिकडे गोव्याला गेले. घरात इकडे एवढं सगळं घडत होतं आणि मी तिकडे माहेरी मजा करत होते आणि तुम्हाला तुम्हाला एकटीला सगळं करावं लागलं. तुमच्यावरच ताण आला सगळा. नाही म्हणजे मी इथे असते तर हॉस्पिटलमध्ये जाण्या येण्याची धावपळ तरी मी केली असती ना. नेत्रा, तुला हेच बोलायचंय माझ्याशी? हो, अजून काय? नेत्रा, आईंचं जे काय झालंय ते कुणाच्याच ध्यानी मनी नव्हतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मनाला लावून घेऊ नकोस. नाही बरोबर आहे तुमचं, पण मला एक कळत नाहीये वहिनी, एवढी सगळी माणसं घरात असताना आईंचं असं झालंच कसं? म्हणजे त्या अशा कशा काय अचानक पडल्या? काही चक्कर वगैरे आली का? कसलं टेन्शन आलं होतं का त्यांना? मला माहित नाही, म्हणजे तेव्हा देवघरात होते मी. पण मग आईंबरोबर कोण होतं? म्हणजे प्रिया वगैरे होती का? नेत्रा, प्रिया असती तर तिने आईंना पडू दिलं असतं का? वेळीच सावरलं नसतं? हो बरोबर आहे तुमचं, पण
काय विचारतीये ना वेड्यासारखं. बरं वहिनी, त्या बाईंचा काही परत फोन वगैरे? कुठल्या बाई? त्या नाही का, त्या आपल्याला भेटल्या होत्या देवळात, आशिष भेटला होता तेव्हा. म्हणजे त्या प्रकरणाचा काही त्रास नाही ना झाला नंतर? नेत्रा, तू जाऊन झोप आता. खूप उशीर झालाय. उगाच जागत बसू नकोस. हो, तुम्ही पण जागू नका फार. टेक केअर. गुड नाईट. काय झालं? काय बोलली मावशी? काय? काही नाही. कसं? अरे डॉक्टर म्हणाले ना तिला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय म्हणून, मग ते काहीतरी. प्रिया, मी तुला मगाशी सांगितलं ना, ती अजूनही थोडीशी सैरभैर आहे. ती विचारत होती लग्नाची सगळी तयारी झाली का, पत्रिका अजून वाटायच्या राहिल्या. आजी बस बस, पुरे, मला नको. घे, पोटूशी आहेस ना व, 2 जीवांची आहेस. मगाशी खाल्लंस ती तुझ्यासाठी, आता खातीस ती बाळा. खायला पाहिजे बाहेरी. बस. तुला घे ग. आणि काय ग, शाले आली ना व आता शुद्धीत? मग डागदर कधी सोडणार आहेत तिला? काल काय बोलले का? नाही, त्याबद्दल काही बोलणं नाही झालं. पण यांचा फोन आला होता रात्री. म्हणाले 2-3 दिवसात डिस्चार्ज मिळेल म्हणून. कधी एकदा ती घरला येते असं झालंय बघ मला. सून असली ना तरी बिचारी एवढीच माया आहे बघ माझी तिच्यावर. सत्या लहान असताना लई कष्ट काढलेत पोरीनं. माझा अनंता करंटा निघाला, पण त्याच्या विरुद्ध एक अवाक्षर काढलं नाही पोरीनं. खरंच सून नाही, गायत्री गावली आहे बघ मला. हो ना आजी, अगदी खरं बोललात. खरं सांगू, माझं आणि मंजिरी वहिनींचं भाग्य आहे की आई आम्हाला सासूबाई म्हणून लावल्या. पण माझ्यापेक्षा वहिनींचीच पुण्याई मोठी आहे. त्यांना किमान सासूबाईंची सेवा करायची तरी संधी मिळाली इतके दिवस. मला अशी कधी मनापासून आईंची सेवा करायला मिळालीच नाही. अगं मग हॉस्पिटल मधनं ती आली की कर की तिची सेवा. अगदी रात्रंदिवस 24 तास कर. कोणी बी थांबवणार नाही बघ तुला. हो, म्हणजे ते तर करणारच आहे मी. आणि काय ग, गौऱ्या आला नाही तू चहा प्यायला? ऍक्च्युली तो ना हॉस्पिटलमध्ये गेलाय. म्हणजे आता तो जाऊन थांबेल तिथे आणि मग सत्यजित दादा आणि प्रिया घरी येत. ते काय आलेच. ये सध्या. दमला असेल ना व? चहा घे, ये बस. तू बी बस ग. सत्या, डागदर काय म्हणाला? वहिनीला कधी पाठवणार घरी? उद्या सांगतो. काय र, कशी हाय शाली? शुद्धीत आली ती आजी, पण आता तिला मधल्या काही गोष्टी आठवत नाही, त्यामुळे थोडस तुटक असंबद्ध बोलते. इतकंच नव? अरे मग त्यात काळजी करण्यासारखं काय नाही बघ. होईल लवकर बरं. डॉक्टर सुद्धा हेच म्हणाले.
कसं आहे, जे मला आईच्या बरं होण्याचं आता टेन्शन नाहीये, पण मला मुळातच हे कळत नाहीये की आई या पायऱ्यांवरून खाली पडली कशी. जर तिचा तोल गेला असेल तर तो कशामुळे गेला? कारण ह्या पायऱ्या काही आपल्यासाठी अनोळखी नाही. बरं, असं काही सांडलंही नव्हतं की त्याच्यावरनं पाय स्लिप होऊन. दादा, मी काय म्हणते, नाही म्हणजे बघा तुम्हाला पटलं तर बोल. म्हणजे आपल्या घरात तुम्ही सीसीटीव्ही लावून घेतला ना. तर त्याचं फुटेज बघितलं तर कळेल ना आई कशा पडल्या ते. अरे हो, ते माझ्या लक्षातच नाही आलं. म्हणजे पटतंय ना तुम्हाला? या युअर राईट. सीसीटीव्ही फुटेज बघितलं तर हे सगळं नेमकं कसं घडलं ते कळू शकेल. अजय, तू माझा चहा आत पाठव, मी आत्ताच्या आत्ता ते फुटेज चेक करतो. मी आले का? तुला कुठून ही दुर्बुद्धी सुचली आणि तू शालिनी मावशीला ढकललंस. आता तू सत्यजित जाऊन सगळं फुटेज बघेल म्हणजे खरं काय ते आपसुकच सगळ्यांच्या समोर येईल. मला ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त भीती होती नेमकी तीच गोष्ट घडतीये. माझ्या डोक्यात त्यावेळेला हा विचारच कसा नाही आला की घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेत. शी, किती मोठा घोळ घालून बसले मी. आता इथून पळून जाण्याशिवाय माझ्याकडे दुसरं ऑप्शनच नाहीये. कारण सत्यजितला ज्या क्षणी कळेल की मी त्याच्या आईला जिन्यावरून ढकललंय त्या क्षणी येऊन तो माझा जीव घेईल. प्रिया, काय ग, काय झालं, अशी का निघून आलीस? तू वेळ लागले. चुप, एकदम चुप. जास्त शहाणपणा करायला सुचतो ना तुला. तिथे अक्कल पाझाळायची काय गरज होती? आणि काय ग, सत्यजित समोर पुढे पुढे करून काय मिळतं तुला? नेत्रा, तू सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा विषय का काढलास? आता तुझ्यामुळे माझी वाट लागणार आहे. कशाला आलीस इकडे कडमडायला? गोव्यात गेली होतीस ना, तिथेच मेली असतीस तर बरं झालं असतं. वेड बीड लागले का तुला? डोक्यावर परिणाम झालाय का? सासूबाईंच्या आधी तू पडली होतीस डोक्यावर. काय चाललंय काय? हा, एक मिनिट. बाई, तू नाही ना ढकललं साईन ना? गप ना, ढोल पिटायची काही गरज नाहीये. बापरे, एवढं मोठं कांड केलंस का काय तू? अगं पण त्या म्हातारीची अर्धी लाकडं आधीच मशनात गेली. ढकला बिकल्याची काय गरज होती? बरं झालं प्रिया, जाम कटकट करायची म्हातारी. सतत आपलं असंच काय वागलीस, तसंच का वागलीस,
मुधोळकरांच्या इब्रतीला शोभतं का हे? गौरांगला अहो का म्हणत नाही? 9 वारी नेसली तरी प्रॉब्लेम, 5 वारी नेसली तरी प्रॉब्लेम, धड वागलं तरी प्रॉब्लेम, नाही वागलं तरी प्रॉब्लेम. बरं झालं तिरच ढकलू. प्रिया, इकडे हा अगं एवढं काय झालं होतं की तुला ढकलून द्यावं वाटलं लगेच आपल्या सासूबाई? आल्या आल्या सगळं ऐकायचंय का तुला? मला ना कळत नाहीये ह्या सगळ्यातून आता बाहेर कसं पडायचं. नाही, काहीतरी मार्ग शोधून काढावाच लागेल. अहो तुम्हाला ऑफिसला जायचं नाहीये का? जायचंय, नंतर जाईन थोड्या वेळाने. हा बोल गौरव. दादा एक सांगायचंय. काय बोल ना. त्या होळकरने बुके पाठवले आईसाठी. काही लिहिलंय का सोबत? गेट वेल सून फ्रॉम दादा होळकर. आणखीन काही? नाही, अजून काही लिहिलं नाहीये. ठीक आहे, सोडून दे, जास्त लक्ष देऊ नकोस. अरे दादा, पण त्या बुकेचं काय करू? हे काय करू काय गौरांग, फेकून दे कचऱ्याच्या डब्यात. बरं, डॉक्टर काही आणखीन म्हणाले काही बद्दल? रिपोर्ट्स यायचे आहेत अजून. पण दादा, त्या होळकरला कसं काय कळलं? सोड ना तू. आहेत त्याचे त्याचे चमचे सगळीकडे पसरलेले आहेत. हॉस्पिटलमधलेच कोणीतरी दिली असेल खबर त्याला. सोड, त्याचा फारसा विचार नको करूस. हो. मी संध्याकाळी येतो. हं? चल बाय. अहो हं? काय म्हणाले गौरांग भाऊजी? काही काळजीचं कारण नाहीये ना? नाही ग, काय नाही. What is this, Mudholkar? Not taking my call. I am calling several times. Not attending my call. What is this? What happened? You are angry with me, are you? Mudholkar, अतिशय वाईट वाटलं. अगदी मनापासून वाईट वाटलं तुमच्या आईची बातमी ऐकून. कसं असतं बघा ना जगामध्ये. आपण सगळे एकमेकाचेच असतो की अशा वेळेस. तुमची बहीण ती माझी बहीण, तुमची आई ती माझी आई, तुमची बायको ती माझी वहिनी. मलाच नाही मुधोळकर, मलाच नाही, तुम्हाला सांगतो, अंतःकरणापासून सांगतो, मलाच नाही. तांबडे बाबांना सुद्धा खूप दुःख झालं. त्यांनी मला सांगितलं खासगी बैठक, हे तुमच्यासाठी तांबडे बाबाचा खास अंगारा पाठवतो, तो तेवढा अप्लाय करा, त्यांना बरं वाटेल. बडबड संपली असेल तर फोन ठेव. बघा आता बघा, आम्ही तुम्हाला एवढ्या चांगल्या मनाने फोन करतो आणि तुम्ही आता मला हिडीच पिडीत करता. आई आजारी म्हणून थोडं. आणि हा तुम्हाला सांगतो, गेटवेल सूनचा बुके पाठवलाय आणि यावेळेस गेटवेल सून करेक्ट पाठवलाय. मागच्या वेळेस सगळं गैरसमज नको. हा प्लीज वाहतूक आता अशा वेळेस तरी आपण निधानी घेतलं पाहिजे मुधोळकर. रागराग करून आणि चिडचिड करून होणार नाही हो सगळं. हा हे फुकण्या, तोंड वाजवून झालं असेल तर फोन ठेव आता. मला अजून बरीच महत्वाची कामं आहेत. चल. आईसाठी इतका मनापासून फोन केला होता ना. आई आहे ती तुमची, काय माझी काय. आई तुझा लेकरू वेडा गा को करू. हा बोल विहंग. हॅलो. हा, अरे मला हॅलो हॅलो, थांब थांब थांब, मी बाहेर येऊन बोलतो. हॅलो हॅलो, येते का? हा हा विहंग, आता येते का ऐकायला? हॅलो, येते का? काय झालं? काय हार्ड डिस्क क्रॅश झाले? अरे पण मग आता सगळं डेटा त्याच्यामध्ये आहे. बरं, एक काम कर, माझ्या डेस्कच्या ड्रॉवर मध्ये एक पेनड्राईव्ह आहे. हा, त्याच्यामध्ये काही फाईल्स आहेत. तू चेक करून मला फोन कर लवकर. या. ओके.
पाहिलंस का फुटेज? नाही अगं, मी बघत होतो त्यावेळेला नेमकं याचा फोन. थांबा जरा. हा बोल, काय सापडलं का? अरे नीट शोध ना विहंगतीत. बरं मग आता मला यावं लागेल आता. नाही, कारण माझ्या लॅपटॉप मध्ये ना सगळं. मी अर्ध्या तासात पोहोचतो. या. ओके. मंजिरी, मंजिरी. अरे काय झालं? अगं बरं ऐक, मला जरा अर्जंटली ऑफिसला जावं लागतंय. मी एक 2-3 तासात परत येईन. ठीक आहे, तुम्ही आधी खाऊन घ्या बरं. तुम्ही तेव्हा नाश्ता सुद्धा केला नाही, तसेच जाऊ नका, त्रास होईल तुम्हाला. चला. मंजिरी, मी अर्ध्या तासात येतो सांगितलंय त्याला. ते काही नाही, तुम्ही आधी नाश्ता करून चला. मंजिरी. पासवर्ड? पासवर्ड काय असेल? मंजिरी. मंजिरीच ठेवला असणार. दिवसभर मंजिरी मंजिरी करत असतो. हे पण नाही. तर दुसरं पासवर्ड. मंजिरीपेक्षा जास्त जवळचं कोण आहे त्याला? आई. आई किंवा शालिनी. शालिनी असेल. शालिनी. शालिनी पण नाही. दिसतो त्यापेक्षा खूप जास्त हुशार. काय कटकट आहे. मंजिरी पण नाही, शालिनी पण नाही. तर काय असेल? म्हटलं होतं तो नाहीये तोपर्यंत फुटेज बघून डिलीट करून टाकेल. दुसऱ्यांची पत्र चोरून वाचणे, मोबाईल चेक करणे किंवा लॅपटॉप उघडून पाहणे बॅड मॅनर्स प्रिया.